नमस्कार. आपण पाहतात ग्रामीण कट्टा. जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई काळे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा येथे बोरवेलचे काम पूर्ण करण्यात यश आले. शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कल्पनाताई काळे यांच्या या विशेष प्रयत्नाचे ग्रामस्थांनी व शाळा व्यवस्थापनाने कौतुक केले आहे. असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रतिनिधी अजित गाडगे, सहसंपादक भरत मोरे, निमगाव सावा. पाणी निवडतो आज ती गरज मॅडम थांबलेली आहे. गरज आमची पूर्ण झालेली आहे. लक्षात घ्या, आपला प्रस्ताव आपण दिलेला आहे 31 जुलैला आणि आज तारीख आहे 18 ऑगस्ट आणि 18 ऑगस्टला बोर येतोय. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं ना तर आतापर्यंतची एक अतिशय तत्पर सेवा आपल्या शाळेला निश्चित मिळालेली आहे. आणि मॅडमच्या एक कामाची धडाडी आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस गावचा विकास होतो, निमगाव सावा असेल किंवा कोणताही गाव असेल, त्या गावचा विकास कधी होतो, त्या गावामध्ये धडाडीचे कार्यकर्ते असतात. आपण जसं निमगावचा विकास झाला तसाच विकास सर्व भागाचा कसा होईल असा उद्देश मॅडमने घेतलेला आहे. सुरुवात निमगावपासून झालेली आहे, मात्र सगळा भाग त्यांना व्यापायचा आहे. असं मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपल्या सर्वांना शुभेच्छा देते जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय कल्पनाताई काळे. सन्माननीय व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर मंडळी, सर्व ग्रामस्थ आणि शिक्षक वृंद, आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा येथे, तसं म्हणायचं गेलं तर ही शाळा माझी पण आहे आणि आता हे माझं पण गाव झालेलं आहे. पण असं आहे की जेव्हा शिक्षक जर ॲक्टिव्ह असेल, मी वारंवार प्रत्येक शाळेत सांगितलेले की शिक्षकांनी जितक्यात जास्तीत जास्त माझ्याकडे मागणी करणार, कारण की माझं ठरलेलं आहे की शिक्षण आरोग्यावर जास्तीत जास्त खर्च करायचा आहे. कारण की हे आपलं खूप मोठं भवितव्य आहे आणि यासाठी आपल्याला हे कामं करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं मी पहिल्या वेळेस व्हिजिट केली असती, शाळेला व्हिजिट केली होती, तेव्हा माझी शिक्षकांची सर्वांची मागणी होती की या ठिकाणी पाण्याची व्यवस्था पूर्णपणे झाली पाहिजे, कारण की पाणी हे अपूर्ण पडत होतं या ठिकाणी. तर आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर बाबा जगदाळे यांनी ही मागणी तात्पर्याने पहिले म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी देऊन ही मागणी त्यांनी लगेच मंजूर केली आणि आज या ठिकाणी म्हणजे जवळजवळ 15 दिवसातच या ठिकाणी त्यांनी ही मागणी पूर्ण करून आज या ठिकाणी आपल्याला बोर्ड दिलेला आहे. म्हणून सर्वप्रथम मी आमच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचे मी खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी एवढ्या तात्पर्याने माझं हे म्हणणं ऐकून या ठिकाणी मला मंजूर करून दिल्याबद्दल त्यांच्याकडे मनापासून आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार मानते. आणि आज मी जसं पहिल्यापासून व्हिजिट करत आहे तसं आताही सांगते, माझ्याकडून जास्तीत जास्त प्रत्येक गटातील असो, प्रत्येक गावातील कामं करण्याचं माझं ध्येय आहे की माझ्याकडून जास्तीत जास्त जेवढे कामं होतील ते मी करत राहणार आहे. की तुम्ही जेवढी जास्तीत जास्त मागणी करणार त्या पद्धतीने मी जास्तीत जास्त काम करत राहणार आहे. जरी तुमची मागणी जरी नाही आली तरी माझं लक्ष आहे, कारण की मी शाळेला वारंवार भेट देत असते आणि मला प्रत्येक गोष्टीतील मुलांच्या काय समस्या असतील किंवा मुलांचं काय मागणी असेल ह्या गोष्टी आता मला बऱ्यापैकी माहीत झालेल्या आहे. म्हणून जरी माझ्याकडं काही कारणास्तव प्रस्ताव नाही आले तरी मी मागणी करून ठेवलेली आहे. आता आपली अंगणवाडी असेल किंवा शाळा असेल, पण ज्या ज्या विभागामध्ये माझ्यापर्यंत मागणी पोहोचली नाही तरीही त्यांना मी मागणी केलेली आहे. कारण की बहुतेक ठिकाणी माझ्यापर्यंत येणाऱ्या शिक्षकांना भीती वाटते की मॅडमला कसं बोलावं. जरी तुम्ही तुमच्या तिकडच्या ग्रामस्थांना सांगितलं किंवा तुम्ही मला फोन करून जरी सांगितलं, जसं माझं सरांचं कॉन्टॅक्ट असतं आमचं नेहमी, मी सर्व शिक्षकांना सांगितलं की तुम्ही मला डायरेक्ट बोलून सांगू शकता की मॅडम आमची ही मागणी आहे, मी तेव्हा पत्र व्यवहार करू शकते. आणि खरंच ही माझ्यासाठी खूप चांगलं आहे, कारण की जेव्हा तुम्ही मला कामं माझ्यासाठी पूर्ण होतील, मला पण अशी खूप अपेक्षा असते की माझ्याकडून सगळी जास्तीत जास्त कामं पूर्ण झाली पाहिजे. कारण मला पण आनंद होतो की मी मुलांसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करत असते आणि आजचं जे आहे मुलांचं भवितव्य ते माझ्याकडून किती पण चांगलं होईल. म्हणून मी या 2 वर्षाचं माझं ध्येय आहे की जास्तीत जास्त अंगणवाडी असेल, शाळा असेल, ही सुधारणा मला या ठिकाणी जास्तीत जास्त करायची आहे, जेणेकरून 2 वर्षानंतर मुलांना त्यामध्ये आपली जी खाजगी शाळा असेल आणि जिल्हा परिषद शाळा असेल यांच्यामधला अंतर त्यांना कळेल की
ज्या खाजगी शाळेतली मुलं आहे ना त्यांना पण वाटेल की जिल्हा परिषद शाळेमध्ये यावं, म्हणून मला अशी शाळा बनवायच्या आहेत जेणेकरून बाहेरचे पण आपल्या तालुक्यातील पण लोकांनी म्हटलं पाहिजे की खरंच ही शाळा आपली खूप चांगली आहे. आणि माझा हा उद्देश आहे की प्रत्येक गटामधील शाळा मला ही चांगल्या आणि एकदम भव्य करायची, जेणेकरून शिक्षणापासून असेल किंवा ग्राउंड लेवलचा असेल. मी आत्ताच दादांना विचारलं की आपल्याकडे ग्राउंड किती आहे, तर त्यांनी मला सांगितलं की एवढी जागा म्हणजे आपल्या पुरेशी नाहीये. पण कसं आहे, शिक्षणाबरोबर मुलांना खेळाचं पण ज्ञान असं तेवढं क्रीडा ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते ज्ञान मिळण्यासाठी आपल्याला ग्राउंड पण पाहिजे आहे. त्याच्याबरोबर परसबाग, आपल्याला परसबागाची पण खूप गरज आहे. कारण आपल्याकडे पाणी आले म्हणजे आपण परसबाग केलं तर आपल्या त्यातील ज्या वनस्पती आहेत, ज्या आपण जे पेरणार आहोत आपण भाजीपाला, ते आपल्याला मुलांना देता येईल, म्हणजे पौष्टिक आहार देता येईल. आणि खरंच ही खूप चांगल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये खूप नवीन नवीन संकल्पना आहे. AI टेक्नॉलॉजी पासून तर ग्राउंड लेवलपर्यंत ज्या ज्या आपल्या मुलांना देता येईल तेवढं मी देण्याचं काम करणार आहे. पण माझ्याकडून जेवढा जास्तीत जास्त फंड या ठिकाणी पडणार तो शिक्षणाच्या संदर्भातच पडणार आहे. कारण की आत्ताच मी सांगते तुम्हाला की ह्या अंगणवाडीचं पण मी आता एस्टिमेट बनवून दिलेलं आहे. याचं पण लवकरात लवकर दुरुस्ती होणार आहे, जेणेकरून आपल्याबरोबर इतरांना पण त्याचा फायदा घेता येईल आणि त्यांना पण व्यवस्थित त्या ठिकाणी राहता येईल. या उद्देशाने माझा हा पण नेहमी देत जाणार आहे. आणि जसं दादांनी सांगितलं, मी आता पोषण आहाराची आपल्याला थोडीफार समस्या ह्या महिन्यात खूप जाणवलेली आहे. म्हणून मी शिक्षक अधिकाऱ्यांना पण ते म्हणणं मांडलेलं आहे. आणि आपल्या पंचायत समितीचे लाडे साहेबांना पण तुम्ही म्हणणं मांडलेलं आहे. त्यांनी आपल्या मागच्या वीकमध्ये ह्या तालुक्यामध्ये साठा पुरवण्याचं काम सुरू केलेलं आहे. पण माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे, जेव्हा आपल्याला मुलांच्या बाबतीत पोषण आहार असेल किंवा कोणत्याही त्यांच्या साहित्याच्या बाबतीत जर काही कमतरता असेल तर तुम्ही मला आवर्जून सांगा. कारण की त्यांची कमतरता त्यांना जाणू नये, ज्या आपल्या मार्फत जे आपण देतोय त्याची कमतरता मुलांना जाणू नये. या उद्देशाने माझं म्हणणं आहे की अध्यक्ष साहेबांना त्यांना की तुम्ही मला ते मान्य मागत जा, जेणेकरून आपल्याला लवकर लवकर मुलांपर्यंत पोहोचता येईल. कारण की बऱ्याचशा गावामध्ये पोषण आहाराचं प्रमाण मिळालं नाहीये, म्हणून त्यांनी शेजारचे आपले जे स्कूल आहे त्यांना द्यायला सांगितलेले आहे. पण ती तुटवडा वरतून जर होत नसेल, पण आपली मागणी आपण केली तर फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला इथं येऊ शकते. म्हणून 3-4 दिवसापूर्वी जेव्हा मला हे माहीत झालं होतं तेव्हा तात्पर्याने आपल्या तालुक्यामध्ये आता तो साठा सुरू केलेला आहे. आणि तसं आता पण मी थोड्या वेळ लगेच सांगून त्यांना करणार आहे की इथे तुम्ही तो पोषण आहाराचा साठा दिलेला पाहिजे. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांच्या बाबतीत कोणतीही हलगर्जीपणा चालणार नाही. म्हणून सगळे आमचे जे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व सभापती असतील, ते सर्व या ठिकाणी आवर्जून मुलांच्या शाळेच्या अंगणवाडीबद्दल लक्ष देत असतात. आणि ते पण तेवढ्याच तत्परतेने आमचं ती मागणी पूर्ण करतात असं मुलांच्या बाबतीत. म्हणून आज आपण या ठिकाणी जी मागणी तुम्ही मला दिली होती ती माझ्याकडून म्हणजे पहिला शुभारंभ म्हणजे पाण्याचं झाला. म्हणजे पाणी व्यवस्थित लागलं म्हणजे खूप मला समाधान झालंय. कारण की पाणी खूप महत्वाचं असतं. बहुतेक भागात पाणी किती लागतं याच्यावर आल्यापासून मला असं वाटतं सरांना पण टेन्शन आलं असेल कालपासून, पाणी लागतं की नाही, काही होतं की नाही. कारण की आता पानडीपासून आपण सगळं आणलेलं आहे, पण कसं आपल्याला जी पद्धत असते ती वेगळी असते बघायची. पानडींची त्यांची पद्धती वेगळी असते. म्हणून सगळ्यांना टेन्शन आलं असेल की पाणी लागतं की नाही. पण जेव्हा मी सकाळी दादांना फोन करून विचारलं की पाणी लागले की नाही, ते मला खूप चांगलं पाणी लागलेलं आहे, सर्वांना आनंद झालेला आहे. म्हणून तुमचा आनंद बघून मला खूप आनंद वाटलाय की चला म्हणजे तुमच्या मनासारखं आणि माझ्या मनासारखं म्हणण्यापेक्षा मुलांना त्याचा उपयोग होईल जास्तीत जास्त त्यांच्या मनासारखं झालेला खरंच या ठिकाणी खूप आनंद झाला आहे. आणि खरंच परत एकदा या ठिकाणी तुम्ही माझा परत मान सन्मान केला त्याबद्दल मी तुमचे सर्व शालेय समितीचे आणि सर्व शिक्षक वृंदाचे मनापासून आभार मानते. असंच तुम्ही मला काम सांगत जा आणि माझ्याकडून काम करून घेण्याचा पण तुम्ही प्रयत्न करत जा. मला वारंवार तुम्ही आठवण करून देत जा. कारण की माझं फक्त ध्येय आहे की मुलांच्या बाबतीत हलगर्जीपणा झालेला नाही पाहिजे. म्हणून शिक्षकांना सर्वांना विनंती आहे की तुमच्या जे काही मागण्या असतील मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आणि आता पण सांगते की माझ्या जास्तीत जास्त जेवढं तुमची मागण्या असतील मी या 5 वर्षामध्ये पूर्ण करून जाणार आहे. जेणेकरून मुलांचं भवितव्य माझ्याकडून तरी चांगल्या प्रमाणात घडवू ही माझी इच्छा आहे. म्हणून तुम्ही मला मागणी करत जा आणि मी ते कामं पूर्ण करत जाईल. या ठिकाणी बोलवण्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानते. थांबते. धन्यवाद. आणि मुलांना ते पिण्यासाठी सुद्धा उपलब्ध होईल एवढ्या 2-3 दिवसामध्ये. तर खरोखर ताई तुमचं जिल्हा प्राथमिक शाळा निमगाव सावातर्फे तसेच समस्त निमगाव सावा ग्रामस्थांतर्फे
मी तुमचा आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्या निमगावरती सुद्धा राहून द्या. अजून आपल्याला खूप अशी बाकी कामं करायची आहेत आणि ताईंची कामाची सुरुवात सुद्धा प्रथमचा निमगाव या गावातून झाली. ताईंनी शब्द दिला होता की जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होईल त्यावेळेस कामाची सुरुवात ही निमगाव मधूनच केली जाईल आणि ताईंनीचा शब्द पाळला. तरच ताई तुमचं मनापासून मी आभार मानतो आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.